मसवड पोलीस स्टेशनला पण कंप्लीट केली होती. मसवड पोलीस स्टेशनला कंप्लीट करून मसवड पोलीस अधिकारी फाडून टाकायचे, तहसीलदार कागद फाडून टाकायचे. माझं कुणीच ऐकत नव्हतं. तुकाराम तुपे हा व्यक्ती 1999 साली आमदार झाला होता. हा पूर्ण 17 वर्षांचा पूर्ण फाईल ही ठप्पी आहे. ह्याच्यापेक्षाही खतरनाक कागद त्यांनी काय काय बनवलेत, ज्याची कल्पना कुठला कलेक्टर, कुठला मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा करू शकणार नाही. कसली कागद बनवलेत. गुलाल उधळून ढोल ते वाजवून बिजवून अशा पद्धतीने 2001 साली साजरा केला 32 एकर गरिबाची लुटून. पण कशी लुटली, काय लुटली हे पूर्ण झाकलं. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे आणि कायदेशीरित्या आता येणाऱ्या काही काळामध्ये मला वाटते साधारणतः 5-6 महिन्यातच हा निकाल सहज लागून जाईल. नमस्कार, माझं नाव अशोक नारायण जगदळे. गावाचं नाव आहे शंभूखेड, तालुका मान, जिल्हा सातारा. मी या ठिकाणी शंभूखेड गावातील म्हणजे माझे वडील आहेत नारायण महादेव जगदळे. तर माझ्या वडिलांच्या जमिनी संदर्भात या ठिकाणी आपल्याशी सर्वांशी बोलत आहे. तर काय झालं? त्या जमिनीमध्ये शंभूखेडमधील एकूण 73 गट नंबर 73, 74, 75, 76 असे 4 गट नंबर आहेत. आणि या गट नंबरमध्ये टोटल एकूण 32 एकर जमीन आहे. आणि 32 एकर जमिनीमध्ये फक्त माझ्या वडिलांच्या आणि चुलत्याच्या नावावरती 1 चौरस मीटर एवढी जागा आहे. म्हणजे थोडक्यात एक 10 फूट आहेत. म्हणजे माझ्या वडिलांच्या नावावरती 5 फूट आणि चुलत्याच्या नावावरती 5 फूट, 32 एकर या जमिनीमधले. तर असा एक सातबार आहे. आणि बाकीच्या जी जमीन आहे 32 एकर ही संपूर्ण एक भोगावतदार आहेत, म्हणजे जमीन मालक आता बनलेले आहेत, तर त्यांच्या नावावरती हा सातबारा आहे अशा पद्धतीने. तर आता त्यांच्या नावावरती सातबारा कसा झाला, तर ते त्यांचे एक फेरफार मंजूर झाले. आता हे फेरफार कसे मंजूर झाले, तर त्यांच्याकडे दस्त आहेत. एक 2 प्रकारे दस्त आहेत. एक आहे 1971चा दस्त आणि एक आहे 1975चा दस्त. म्हणजे दस्त म्हणजे काय, खरेदी व्यवहार केलेला पत्र व्यवहार, खरेदी व्यवहाराचा. तर 1971ला 16 एकराचा आणि 1975ला साधारणतः 16 एकराचा, म्हणजे आसपास एक 32 एकराचा टोटल असे 2 प्रकारे त्यांनी दस्त बनवलेत. आणि हे दोन्ही दस्त हे इंडेक्स नंबर म्हणजे रजिस्टर केलेले आहेत, म्हणजे रजिस्टर झालेले आहेत दोन्ही दस्त 1971ला आणि 1975ला. ह्या पद्धतीने दोन्ही दस्त रजिस्टर केलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीने ही 32 एकर ही समोरच्या पार्टीच्या नावावर आहेत आणि आमच्या वडिलांच्या नावावर फक्त 5 फूट आणि चुलत्याच्या नावावर 5 फूट राहिलेत. तर अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे. तर जवळजवळ गेली मी 16 ते 17 वर्षे झाली मी ह्या प्रकरणामध्ये पूर्ण अभ्यास केला आणि ह्या प्रकरणामध्ये कागदपत्र काढली, सगळं रेकॉर्ड काढले, जुने नवे सगळे रेकॉर्ड काढले. म्हणजे हे प्रकरण काय आहे काय नाही, माझ्या वडिलांकडच्या माध्यमातून मला थोडक्यात समजलं की ही जमीन आपलीच आहे आणि सगळी कागदही शासनाकडनं लपवले गेलेत आणि पूर्ण झाकले गेलेत, पूर्ण फाडून टाकले गेले. तर त्यानुसार मग मी रेकॉर्ड काढायला चालू केले सगळे जुने. तर माझ्याकडे हा एक पुरावा आहे. हा पुरावा तर 1971चा आणि 1975चे असे 2 16 एकराचे समोरच्या पार्टीचे दस्त आहेत. तर ह्या समोरच्या पार्टीकडनं दिनांक 28 ऑगस्ट 1996 रोजी एक सवाल जवाब झाला होता. एक त्याला पुणे प्रांताधिकारी होते. त्यावेळेस पुणे प्रांताधिकारी त्या जमिनीवरती आले होते, म्हणजे भूमी अभिलेखाकडनं दहिवडीकडून आणि पुण्याकडनं पण काही अधिकारी होते. तर त्या अधिकाऱ्यांनी ह्या समोरच्या जे पार्टीवाले आहेत, ज्यांची आता नावं आहेत, तर त्यांना एक प्रश्न विचारला होता की ही जमीन तुमची आहे का. बनवलेला आहे हा पूर्ण कागद पुणे अधिकाऱ्यांनी, पुणे भूमी अभिलेख. 28 ऑगस्ट 1996ला. आणि सवाल जवाब झाले होते. त्या सवाल जवाबमध्ये तुम्ही बघू शकता, तर ह्याच्यामध्ये जबाब लिहून घेतलेत शासकीय अधिकाऱ्यांकडनं. साहेबराव एकनाथ कापसे, खाशाबा एकनाथ कापसे, लक्ष्मण एकनाथ कापसे, विठोबा नामदेव जगदळे, किसन शंकर जगदळे, जगन्नाथ नामदेव जगदळे. तर यांनी इथं लिहून दिले, शासनाकडनं शासकीय अधिकाऱ्यांनीच लिहून घेतलेलं आहे की 25 आणि 26 सर्वे नंबरमधील शंभूखेडमधील आज या ठिकाणी उपसंचालक भूमी अभिलेख प्रांत पुणे प्रदेश यांनी तारीख नेमली होती, तर 27 ऑगस्ट 1996. तर त्यावेळेस अधिकाऱ्यांनी
त्यांना ही जमीन क्षेत्र कोणाचं आहे असं त्यांनी विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हे जमीन क्षेत्र आमचं आहे असं त्यांनी लिहिलं. याच्यात अधिकाऱ्यांनी लिहून घेतलं त्यांच्याकडनं, अधिकाऱ्यांनी लिहिले. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की जमीन खरेदी कधी केली तुम्हाला, कधी केलं? तर त्यांनी सांगितलं 1971 साली आम्ही जमिनी घेतलेल्या आहेत, परंतु सदरचे जमिनी खरेदी घेतलेल्या आहेत, परंतु सदरी जमीन खरेदी घेतल्यापासून दस्ताच्या नोंदणी गावच्या रेकॉर्डला झालेल्या नाहीत. थोडंसं कट करा थोडंसं. घेतलेल्या आहेत, पण सदर जमिनीची खरेदी घेतल्यापासून दस्ताच्या नोंदणी गावच्या रेकॉर्डला नाहीत. तसेच आज चौकशी वेळी आमच्याकडे खरेदीचे दस्तच नाहीत. म्हणजे ह्यांच्याकडे 32 एकर जमिनीचे हे जे त्यांनी 1999 ला तयार केलेत, हे कशा पद्धतीने तयार केलेत हे तुम्हाला काही वेळात समजेलच. 1996 साली यांच्याकडे दस्त नव्हते, गावच्या रेकॉर्डला नोंदणी पण नव्हत्या. अशा पद्धतीचं त्यांनी शासनाकडनं लिहून घेतलं आणि शासनाकडनं यांच्या सह्या अंगठ्या पण लिहून घेतल्या. आणि प्लस शासनाने त्यांना हेही सांगितलं की 1 महिन्यानंतर तुम्ही ते दस्त वगैरे सगळं रजिस्टर जे काय झाले ते सादर करा, आणि जर नाही केलं तर निकाल जगदा यांच्या बाजूला लावला जाईल. आणि आम्ही माझ्या आजीने जे काय आणि वडिलांच्या माध्यमातून जे काही सातबारे होते ते सगळे त्यांच्या समोर सादर केले, आणि अशा पद्धतीचं एक 355 फेरफार तयार झाला. आणि 355 हा फेरफार तयार होऊन 13 हेक्टर जमीन ही दोघांच्या नावावर केली, दोन्ही भावांच्या, म्हणजे नारायण जगदाळे आणि दत्तात्रय जगदाळे ह्या दोघांच्या नावावर. अशा पद्धतीचा हा निकाल झाला आणि शासनाकडून त्यांच्याकडे दस्त नव्हता आणि त्यांनी दोस्त आणले कुठून. मग तहसीलदाराने काय केलं, तहसीलदार त्यावेळेसचे नाव आहे यांचं अजय पवार म्हणून तहसीलदार होते, अजय पवार. तर तहसीलदारांनी काय केलं, हा 300 दस्ता बनवला होता, त्या दोन्ही दस्ताचे दोन्ही फेरफार बनवले 352 आणि 353. तर तहसीलदाराच्या माध्यमातून हे दोन्ही फेरफार मंजूर करण्यात आले. हा 355चा फेरफार त्यांच्याकडे दस्त नव्हता, रेकॉर्ड नव्हतं, हा दस्त नव्हतं, रेकॉर्ड नव्हतं. हा दस्त कुठून आणला, काय आणला, कुठलाच प्रश्न विचारला नाही. आणि अशा पद्धतीचं त्यांनी 352-53 फेरफार मंजूर केला आणि 355 फेरफार लपवला. दस्त कुठून आणला हा प्रश्न त्यांनी कुणालाच विचारला नाही. अशा पद्धतीने त्यांनी हे दोन्ही फेरफार मंजूर करण्यात आले. आता तीच जमीन, जसं आयुष्यामध्ये माणूस एकदा खोटं बोलतो, एकदा खोटं बोललं त्याला 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. तर तीच जमीन, तोच त्याच सर्वे नंबरची, शंभूगड गावातली तीच जमीन, त्या सर्वे नंबरची ही जमीन त्याच व्यक्तींनी ही जमीन जंगल वहिवाटी आहे म्हणून त्यांनी नोंदवली. म्हणजे एक प्रकारे बनावट त्यांनी एक फारिस्टातली, थोडक्यात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बोलता की ती जमीन फारिस्टातली, अशी फारिस्टातली जमीन आहे म्हणून त्यांनी त्याचे कागदपत्र बनवले आणि त्याचे फेरफार पण बनवले. आणि अशा पद्धतीचं फारिस्टातली जमीन आहे म्हणून त्यांनी ती नावं घुसवली त्याच जमिनीची. कधी 12/9/1980-81 ची गोष्ट आहे, त्या साली हे त्याचे कागदपत्र, ही फॉरेस्टातली जमीन आहे त्याचं बनवलं. आता विषय काय होतोय, ही फॉरेस्टातली जमीन म्हणून त्यांनी नोंदवली. आता ही फॉरेस्टातली जमीन कशाच्या आधारावरती फॉरेस्टातली जमीन झाली असेल, म्हणजे जंगल वहिवाटी जमीन कशाच्या आधारावर आहे, तर त्याचा हा फेरफार नंबर 1070 बनवलाय. 1070चा हा फेरफार नंबर, ह्याच्या आधारावरती ही फॉरेस्टातली जमीन आहे असं त्यांनी नमूद केलं. आता 1070 फेरफार हा जर ज्यावेळेस आपण ओपन करतो, तर ह्या फेरफारामध्ये बघायला गेलं तर सर्वे नंबर दुसराच, म्हणजे तो सर्वे नंबर नाही, शंभूगड गावातला सर्वे नंबर दुसरा, आणि ह्याच्यावर शासकीय जंगल वहिवाटीचं काहीच लिखाण नाही. ह्याच्यावरती दुसऱ्या शेतकऱ्यांची नावं, त्या शेतकऱ्यांची नावं सांगतो, तायाप्पा गणू शिर्के, गोविंद बापू काटे, श्रीमंत खाशाबा गायकवाड, तात्याबा खाशाबा गायकवाड. म्हणजे ह्या शेतकऱ्यांची जमीन, ह्यांचं फेरफार हे जोडलेत कशाला, की ही जमीन जंगल वहिवाटी आहे म्हणून त्याचे कागद बनवले, त्याच जमिनीची जंगल वहिवाटी म्हणून कागद बनवले, बोगस कागद बनवले आणि ती रजिस्टर करण्यात आले. अशा पद्धतीचं त्यांनी हे जंगल वहिवाटी म्हणून त्यांनी दस्त, कागद वगैरे सगळी नोंदवली. तर जसं आयुष्यात ते खोटं बोलले, पुन्हा एकदा खोटं ठरलं, तर त्यावेळेस मी काय केलं, 1971 सालातले आणि 1975 सालातले सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त काढले. त्या सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त काढले 1971 मध्ये, 1975 मध्ये. तर सगळ्या शेतकऱ्यांचे दस्त, त्या जे बनवतात दस्त, स्टॅम्प पेपर त्याला म्हणतात, त्या स्टॅम्प पेपरची किंमत ही ₹1, स्टॅम्प पेपरची किंमत, इतर शेतकऱ्यांची बोलतोय किंमत 1971 सांगतोय, ₹10, ₹7.5, ₹3.5, ₹7.5, ₹1.5, ₹12 आणि ₹5.
ह्या 12.5 रुपयाच्या वरती कुठल्याही शेतकऱ्याने स्टॅम्प पेपर वापरला नव्हता. ह्यांनी स्टॅम्प पेपर वापरले ₹30 ₹35. 1975 साली इतर शेतकऱ्यांचे मी सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे दस्त तयार केले, दस्त मागवले. तर ₹3, ₹1, ₹3.5, ₹1.5 ह्या ₹3, ₹3.5च्या वरती कुठल्याही शेतकऱ्याने स्टॅम्प पेपर वापरला नव्हता. तर ह्यांनी वापरले ₹40, ₹30. ह्या किमतीचे स्टॅम्प पेपर त्या काळात उपलब्धच नव्हते. ज्यावेळेस मी वैयक्तिक जी शासकीयरित्या माहिती किंवा तोंडीरित्या माहिती मला ज्यावेळेस समजली, त्यावेळेस ₹30, ₹35, ₹40चे हे स्टॅम्प पेपर महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये 1980 सालात वापरण्यात आलेले आहेत. आणि हे स्टॅम्प पेपर त्यांनी 1971 साली, 1975 साली वापरले गेलेत. म्हणजे जसं एखादे ₹2000 नोट आता आले, तर ₹2000 नोट 1998 ला वापरले. ₹10 कॉइन आता आलाय, ₹10 कॉइन त्यांनी 1990 साली वापरलाय. तर असं स्टॅम्प पेपर छापलेत 1980 साली आणि स्टॅम्प पेपर वापरलेत 1971 ला, 75 ला. अशा पद्धतीचं त्यांचं जी काही फाईल आहे, ते आजपर्यंत तालुक्यामधल्या जे काही तलाठी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, सर्कल अधिकारी सगळ्यांनी ती फाईल झाकून ठेवली. ही फाईल पूर्णपणे बंद केली. तर ज्यावेळेस 1996 ला त्यांच्याकडे दस्त नव्हते, तर त्याचाही माझ्याकडे पुरावा आहे. त्यांच्या सह्या अंगठ्या घेतल्यासारख्या पुणे अधिकाऱ्यांनी, ती पण माझ्याकडे फाईल आहे. 1980 साली तीच जमीन जंगल वहिवाटी म्हणून त्यांनी घुसवली, ती पण माझ्याकडे फाईल आहे. जंगल वहिवाटी कशाच्या आधारावर, तर दुसऱ्या शेतकऱ्यांची नावं म्हणून त्यांचं फेरफार घुसवले जंगल वहिवाटीला, तेही पण माझ्याकडे फाईल आहेत. त्याचसोबतच ती स्टॅम्प पेपर ज्या काळात छापले नव्हते, ते स्टॅम्प पेपर त्या काळात त्यांनी वापरलेले आहेत, तर तोही एक रेकॉर्ड माझ्याकडे आहे. तर अशा पद्धतीचं तालुक्यामध्ये 1990 ते 1990 पासून ते साधारणतः 2003 ते 4 किंवा 5 म्हणजे 15 वर्षाच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे मान तालुक्यामध्ये खोडबाव, इंजबाव, रांजणी, मसवड, संबुखेडा, हवालवाडी किंवा नरवणे, लोदवडे तालुक्यामधल्या भरपूर शेतकऱ्यांच्या जमिनी किती म्हणजे हडपल्या असतील किंवा गायब झाल्या असतील. ज्यांची मुलं मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्लीला असतील किंवा त्याचे वडील कामानिमित्त बाहेर गेले असतील, तर त्या मुलाबाळांना पण माहीत नसेल की कशा पद्धतीचा एखादा घोटाळा असतो जमिनीचा, कशा पद्धतीचं कोण फसवणूक करतं, कशा पद्धतीचं फसवणूक करून कोण कसं नावं करून घेतं, कुणाला सुद्धा कल्पना देत नाही. आणि ज्या हे लोकं जे आहेत त्यांची मी साधारणतः नाव वाचून घेतो. ज्यांनी दस्त बनवलेला आहे, दस्तावर त्यांनी जे दस्त बनवले 1971चे, त्याच्यावरती नाव आहेत विठोबा नामदेव जगदाळे. सॉरी 1975 ला ज्यांनी दस्त बनवला त्याचं नाव आहे विठोबा नामदेव जगदाळे. जगन्नाथ नामदेव जगदाळे यांनी दस्त बनवलेला 1975चा. दुसरा दस्त बनवला आहे तो शंकर एकनाथ कापसे, आगतराव ज्ञानू जाधव, किसन शंकर जगदाळे यांनी 1971चा दस्त बनवला आहे. तर हे अशा पद्धतीचं एक बोगस म्हणून त्यांनी बनावट दस्त बनवला, त्यांची नावं. आणि तिसरा पॉइंट आहे तो बनावट जंगल वहिवाट, म्हणजे ती जमीन जंगल वहिवाट आहेत म्हणून दुसऱ्या पार्टीनं, म्हणजे कापसे कंपनी ही जगदाळे कंपनी घुसली बनावट दस्त बनवले म्हणून, आणि कापसे कंपनी तीच जमीन त्या सर्वे नंबरची जंगल वहिवाटी म्हणून नोंदवले. त्यांची नावं आहेत साहेबराव एकनाथ कापसे, लक्ष्मण एकनाथ कापसे, खाशाबा एकनाथ कापसे. अशा पद्धतीचं जंगल वहिवाटीची कागद त्यांनी बनवलेले आहेत. आणि आत्ताचा जो सातबारा आहे त्याच्या नावं जे आहेत ते जे शंकर एकनाथ कापसे मयत आहेत, तर त्यांचे वारस म्हणून गंगूबाई शंकर कापसे, जनाबाई शंकर कापसे, जयश्री आबासो पवार, बाळकृष्ण शंकर कापसे, मंगल अंकुश जाधव, राजेश्री दादासो जाधव अशा पद्धतीचं नाव आहेत शंकर कापसे यांचे वारसांची. नंतर विठोबा जगदाळे मयत आहेत, तर तुकाराम विठोबा जगदाळे, विष्णू विठोबा जगदाळे, ज्योतिराम विठोबा जगदाळे, शिवाजी विठोबा जगदाळे आणि जय श्री रामचंद्र साळुंखे. आणि तिसरे व्यक्ती आहे ते बाळासाहेब किसन जगदाळे, सूर्यकांत किसन जगदाळे. अशा पद्धतीने टोटल 21 लोक ही बनावट पद्धतीने पूर्ण सातबाऱ्यामध्ये घुसलेत. अशा पद्धतीचा रेकॉर्ड तुम्हाला नावं वाचून दाखवलेत. आणि ह्यांच्यावरती कायदेशीररित्या न्यायालयाच्या माध्यमातून आता प्रक्रिया ही जोरात चालू होईलच. आणि बाकी ECB डिपार्टमेंट, अँटी करप्शन ब्युरो ह्यांच्या माध्यमातून सुद्धा मी अर्ज केलेला आहे. त्या पद्धतीने चौकशी चालूच होईल. बाकी सीबीआय विभाग म्हणजे ह्यासाठी सीबीआय विभाग खरं तर स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये पडत नाही, पण स्टॅम्प पेपर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो, तो केंद्रीय स्टॅम्प पेपर असतो. त्यात ह्या गव्हर्नमेंट स्टॅम्प पेपरची, सेंट्रल गव्हर्नमेंटची छेडछाड केली, त्याच्यामुळे सेंट्रल विभाग हा पूर्ण ताकदीने सीबीआय विभाग पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण बनावट आजपर्यंत किती दस्त झालेत, ज्या काळात स्टॅम्प पेपर छापले नव्हते ते स्टॅम्प पेपर अशा पद्धतीने किती शेतकऱ्यांचे रजिस्टर केले असतील, तर त्या संदर्भातली चौकशा सुद्धा चालू होतील. तर त्याचाही रिपोर्ट किंवा फाईल माझ्याकडं ह्या ठिकाणी आहेत.
सगळ्यांकडे अर्ज वगैरे केले. त्या रिपोर्ट पद्धतीने पण चालू आहे. आणि 1970 पासून ते 1999 सालापर्यंत माझ्या वडिलांच्या, माझ्या आजीच्या, माझ्या चुलत्याच्या ह्या तिघांची नावं सातबाऱ्यावरती होती. सातबारे त्यांचे निघत होते. तो 355चा निकाल लागला होता. तर ते 355च्या निकालानं काय केलं ते त्यांची नावं रद्द पण केली होती शासनानं. परत त्यांचं तहसीलदाराच्या माध्यमातून 2001 साली अजय पवार यांच्या माध्यमातून चढवली गेली सगळी नावं. एकदम बोगस स्टॅम्प पेपर, रजिस्टर वगैरे सगळं केलं गेलं. आणि जी नावं तुम्हाला वाचून दाखवतोय, तर सगळं एकनाथ कापसे हे जी लोकं आहेत ना, ही 1970 साली, 80 साली एक 12वी पास, 12वी ग्रॅज्युएशन झालेली ही टॉप लेव्हलचे आत्ता सुद्धा प्रोफेशनल इंग्लिश बोलणारी लोकं आहेत. एवढे सुपर फास्ट इंग्लिश बोलतात आणि ह्यांच्याकडे एकदम टॉप लेव्हलचं ते एक शिक्षण झालं होतं त्या काळात 1970-80 सालामध्ये. 12वी-15वी झाली होती एकदम टॉप लेव्हलचं. तर त्यावेळेतली ही लोकं आहेत आणि ती लोकं आत्ता सुद्धा आहेत. ह्या अशा लोकांकडनं एक सुशिक्षित लोकं हे कशा पद्धतीने गरीब जी लोकं असतात, गरीब सर्वसामान्य शेतकरी वर्ग असतो, तर त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय केलाय, कशा पद्धतीने अन्याय करून ते लोकं सातबाऱ्यामध्ये घुसलेले आहेत. तर ह्याचा संपूर्ण आराखडा आजपर्यंत तुमच्यासमोर मांडत आहे. कारण नाण्याच्या 2 बाजू असतात. एक छापा असतो आणि काटा असतो. आजपर्यंत माझ्या कुटुंबाला, माझ्या वडिलांना ही त्यांचीच बाजू आजपर्यंत मांडली होती. पण आमची बाजू आजपर्यंत मांडायला कुठंच एक टाईम भेटला नव्हता. कारण काही पुरावेच नव्हते. कारण माझ्या घरात सुद्धा पुरावे नव्हते. कारण ते आता राजकीय पुढाऱ्यांचं मी आजीला भेटलो होतो. आजी मला ज्यावेळेस 2012-13ची गोष्ट आहे. मी कॉलेजला होतो. त्यावेळेस आजीने मला सांगितलं, की त्यावेळेस खूप त्यांचं चालायचं. त्यांनी मला मारहाण केले. त्याच्यामध्ये पुढारी नावं म्हणजे मला आजीच्या सांगण्यात जी आली होती, त्यावेळेस हेच जे आता साहेबराव एकनाथ कापसे खाशाबाई हे आहेत ना, हे 20 वर्ष सरपंच होतं. 20-30 वर्ष सरपंच होते त्यांच्या काळातून. त्यांनी मारहाण पण केली होती. मसवड पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केली होती. मसवड पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून मसवड पोलीस अधिकारी फाडून टाकायचे. तहसीलदार कागद फाडून टाकायचे. माझं कुणीच ऐकत नव्हतं. मग त्यावेळेस स्थानिक लेव्हलचं मी विचारलं होतं, की त्यावेळेस कोण नेता वगैरे असेल तर किंवा आहे का? तर त्यावेळेस मला समजलं आजीनं पण सांगितलं होतं, की मी काहीच करू शकत नव्हती. हतबल झाली होती. कारण त्याच वेळेस 1999 साली त्याच गावातील एक व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम तुपे. तुकाराम तुपे हा व्यक्ती 1999 साली आमदार झाला होता. आणि ही त्याच गावात ही गँग जी आहे ना मित्रांनो, ही गँग जी त्याच गावातली आहे. अक्षरशः त्याच गावातली गँग कशी कागद बनली? एकदम बनावट म्हणजे त्या कागदाला काहीच बोलू शकत नाही. आणि 17 वर्षामध्ये ते चालू असतं. वर्षामध्ये हा पूर्ण 17 वर्षांचा पूर्ण फाईल ही थप्पी आहे. ही थप्पी. ही 17 वर्ष मी मुंबईला होतो. मला सातबारा सुद्धा माहीत नव्हता. सातबारा काय असतो मला माहीतच नव्हता. ह्या 17 वर्षामध्ये ही पूर्ण थप्पी तयार केली आणि ह्यातून मी आज तुम्हासाठी ही सादर करतोय आणि सगळ्यांना सांगतोय ही बाकीची जी काही थप्पी आहे ना, ही पूर्ण कागदांची ही माझ्या भावाचं लग्न 25 तारखेला आहे. तर ज्यावेळेस लग्न झाल्यावरती पुढल्या आठवड्यामध्ये ही मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. ह्याच्यापेक्षाही खतरनाक कागद त्यांनी काय-काय बनवलेत, ज्याची कल्पना कुठला कलेक्टर, कुठला मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा करू शकणार नाही, की कसली कागद बनवलेत. कशा पद्धतीचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे पूर्ण स्टॅम्प बिम्प सरकारी अधिकारी. जसा एखाद्याचं जो एक जी सत्य घटना सांगतोय सिंघम चित्रपट आहे. सिंघम चित्रपटामध्ये जो शेवटचा सीन असतो डीवायएसपी कहा है, पीएसआय कहा है, मंत्री कहा है, सब घर पे सोए है. लेकिन पण प्रत्यक्षात सगळे एकाच टेबलवरती बसलेले असतात. अक्षरशः कोणाच्याही सह्या कलेक्टर वगैरे तहसीलदारच्या माध्यमातून सह्या मांडून हा सगळा रेकॉर्ड आणि सगळा बनवणीचा कागदांचा रेकॉर्ड हा तुमच्यासमोर मांडलाय आणि तोच अजून ह्याच्यापेक्षा भयंकर काय बनवलंय हे मुंबईच्या पत्रकार परिषद मांडेलच. आणि मला पूर्ण प्रशासनावर आताचे जे काय शासन आहे त्यांच्या माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे की न्याय भेटेलच. कारण आजकाल अशा प्रकरणामध्ये कोण पडत नाही आणि बनवाबनीच्या प्रकरण असेल तर कुणीच पडत नाही. हा जो निकाल लागला 2001 साली अक्षरशः गुलाल उधळून ढोल ते वाजवून बिजवून अशा पद्धतीने 2001 साली साजरा केला 32 एकर गरिबाची लुटून. पण कशी लुटली, काय लुटली हे पूर्ण झाकलं हे प्रकरण. तर मी आज पत्रकारांच्या माध्यमातून हा विषय मांडतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की न्याय मिळेल. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे आणि कायदेशीररित्या आता येणाऱ्या काही काळामध्ये मला वाटते साधारणतः 5-6 महिन्यातच हा निकाल सहज लागून जाईल. हे कागद बघूनच समजून जातील माणसं की आजकाल काय चाललंय.
आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.